काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठक होणार आहे। अमेठी आणि रायबरेली या जागेवर निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जाते। अमेठीमधून राहुल गांधी यांचं नाव सध्या चर्चेत आहे। अमेठीमधून राहुल गांधी निवडणूक लढण्याची शक्यता आहे, तर रायबरेलीमधून प्रियंका गांधी यांच्या नावावर शिक्कामोर्तब होताना दिसतंय। दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची महत्त्वाची बैठक होणार आहे। या बैठकीत काँग्रेस अध्यक्षांसह महत्त्वाचे नेते उपस्थित राहतील। याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अक्षय मावळे यांच्याकडून। अक्षय, का अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? अमेठीमधून राहुल गांधी तर रायबरेलीमधून प्रियंका गांधी यांची नावं सध्या आघाडीवर आहेत। नक्कीच लागवी, आपण जर बघितलं तर उत्तर प्रदेशच्या राजकारणात अमेठी आणि रायबरेली ज्या दोन जागा आहे या चर्चेत आहे आणि आज दिल्लीत काँग्रेस निवडणूक समितीची बैठक होणार आहे। आणि आपण जर बघितलं तर अमेठीमधून राहुल गांधी आणि रायबरेलीमधून प्रियंका गांधी लोकसभेची निवडणूक लढतील अशी देखील चर्चा सध्या सुरू आहे। मात्र आज संध्याकाळी जी 8 वाजता बैठक होणार आहे या बैठकीमध्ये या दोन्ही जागेंवर शिक्कामोर्तब केलं जाणार आहे। तर दुसरीकडे रायबरेली आणि अमेठीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी जे आहे ते बूथ स्तरावर तयारी पूर्ण केली आहे। आता फक्त नावांवर शिक्कामोर्तब होण्याची वाट हे कार्यकर्ते बघत आहे। महत्त्वाचं म्हणजे राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी जर यूपी मधून निवडणूक लढवली तर याचा जो फायदा आहे तो पक्षाला होण्याची देखील या ठिकाणी शक्यता आहे। आणि संपूर्ण आपण हा प्रकार जर बघितला तर अमेठी आणि रायबरेली हा जो गड आहे हा काँग्रेसचा पारंपरिक गड मानला जातो। या निवडणुकीत जर काँग्रेस पक्षाने या दोन्ही जागा जिंकल्या तर आगामी ज्या 2027 मध्ये ज्या निवडणुका होणार आहे या ठिकाणी जे राजकीय समीकरण आहे हे देखील नव्याने पाहायला मिळतील। लागवी, निश्चित। अक्षय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठक होणार आहे आणि या बैठकीअंती अमेठी आणि रायबरेलीचा फैसला होण्याची शक्यता वर्तवली जाते। अमेठीमधून राहुल गांधी यांचं नाव चर्चेत आहे, तर रायबरेलीमधून प्रियंका गांधी यांचं नाव सध्या जोर धरत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।